या ऑनलाईन क्लासमध्ये सर्व बी-ए सेकंड इयरमधील 4थ्या सेमिस्टरमधील विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, आजच्या तासाला आपल्याला आर्थिक विकासाला चालना देणारे घटक पाहायचे आहेत. फॅक्टर्स प्रमोटिंग इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. अ, तर आर्थिक विकासाला चालना आपण पाहिलं की यापूर्वीच्या तासाला अ, अ, आर्थिक विकास कशाला म्हणायचा आहे किंवा दुसरा आपण टॉपिक पाहिलेला आहे की अल्पविकसित राष्ट्राची वैशिष्ट्ये आपण पाहिलेली आहे. साधारणपणे अल्पविकसित राष्ट्र कोणाला म्हटलेलं आहे, की ज्या राष्ट्रांमध्ये दारिद्र्याचं प्रमाण जास्त असतं, जिथे भांडवलाचा अभाव असतो, जिथं अतिरिक्त लोकसंख्या असते, जिथे दरडोई उत्पन्न कमी असतं, बरोबर आहे. तर ह्या सगळ्या कारणांमुळे तो देश अल्पविकसित असतो आणि त्यामुळे आपण पाहिलेलं की विकसित राष्ट्र कशाला म्हणायचं, की ज्यांचं अ, द देशाचं राष्ट्रीय उत्पन्न जास्त आहे, जी-डी-पी ज्याला आपण म्हणतो किंवा देशाचं वास्तव दरडोई उत्पन्न जास्त आहे. किंवा मग भौतिक कल्याण जास्त आहे. भौतिक कल्याण म्हणजे लोकांच्या ज्या भौतिक गरजा पूर्ण होण्याचं प्रमाण तिथे जास्त असतं आणि म्हणून अशा राष्ट्राला विकसित याला आपण विकास असं म्हणतो आणि विकसित राष्ट्रे आज आपण पाहतो, की एखादं राष्ट्राला किती मोठा इतिहास आहे त्यापेक्षा एखाद्या राष्ट्राने भांडवल, तंत्रज्ञान आणि मनुष्यबळाचा योग्य वापर करून, नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य वापर करून कशाप्रकारे प्रगती केली यावर त्याचा विकास अवलंबून असतो. त्यातील नियोजन, त्यातील प्रामाणिकता ह्या सगळ्या गोष्टी विकासाला जोडलेल्या आहेत आणि म्हणून आपण पाहतो, की अमेरिका झालं, जपान झालं, त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया झालं, कॅनडा झालं, ही विकसित राष्ट्र यांचा फार मोठा इतिहास नसताना ही लवकर विकसित झाली. कारण तशा प्रकारची अ, तेथे अनुकूल वातावरण असेल, लोकांची राष्ट्रभक्ती असेल, प्रशासनामधील पारदर्शकता असेल आणि शासनाची प्रामाणिकता असेल. ह्या सर्व गोष्टींवर त्याचबरोबर मनुष्यबळाची उपलब्धता, त्या भांडवलाची उपलब्धता, ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपण पाहतो की त्यांचा विकास घडून आलेला आहे. परंतु जगात अशी काही राष्ट्रे आहेत की जे आणखीनही आपण पाहतो की अनेक समस्यांना ती तोंड देत आहेत. त्यामध्ये मग दारिद्र्य असेल, बेकारी असेल, आर्थिक विषमता असेल, भूकबळी असेल, अ, विदेशी व्यापार तुटीचा असेल, अ, आंतरराष्ट्रीय कर्जाचं मोठं प्रमाण असेल किंवा इतरही आपण पाहतो की तंत्रज्ञानाचा अभाव असेल, भांडवलाचा अभाव असेल, ह्या म्हणून योग्य अशा कौशल्ययुक्त मनुष्यबळाचाही अभाव असेल. ही सगळी अडथळे विकासाला आलेली असते. विकासासमोर आले असलेली आपण पाहिलेली की अल्पविकसित राष्ट्राची वैशिष्ट्ये आपण पाहिली, ती सगळी वैशिष्ट्ये या पद्धतीचीच आहेत. की त्यातील दरडोई उत्पन्न कमी असतं, द्विदल अर्थव्यवस्था असते. त्याचबरोबर भांडवलाचा अभाव असतो, गुंतवणुकीचा अभाव असतो, बचतीचा अभाव असतो. त्याबरोबर बेकारी मोठ्या फार प्रमाणात असते. त्याचबरोबर कृषीवर आधारित अर्थव्यवस्था असते. आर्थिक विषमता असते, असमतोल विकास असतो, नैसर्गिक साधनांचा अपव्यय त्या ठिकाणी मोठ्या फार प्रमाणात होतो. तर ही अल्पविकसित राष्ट्राची वैशिष्ट्ये आपण पाहिली आणि हीच वैशिष्ट्ये विकासामध्ये अडथळा निर्माण करणारे ठरतात आणि म्हणून यातून बाहेर पडण्यासाठी राष्ट्राचा विकास कसा घडवून आणावा यासाठी आपण पाहतो की यामध्ये अनुकूल असा राष्ट्राच्या विकासाला अनुकूल असा बदल या मुद्द्यांमध्ये होणं गरजेचं आहे. विकासाला विकासामध्ये जे अडथळे आहेत किंवा ज्या समस्या समोर येतात त्यामध्ये दुरुस्ती होणे, त्यावर उपाययोजना करणे म्हणजेच आर्थिक विकासाला चालना देणारे घटक असं आपल्याला म्हणता येईल. तर आपण यापूर्वीच्या तासाला अल्पविकसित अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्य पाहिली आणि त्यावरूनच आर्थिक विकासामध्ये गतिरोध म्हणजे अडथळे निर्माण करणारे घटक कोणते आणि आर्थिक विकासाला चालना देणारे घटक कोणते हे आपल्याला सहजपणे ध्यानात येते किंवा लक्षात येते. या ठिकाणी एखादं राष्ट्र अविकसित का असतं याची अनेक अर्थशास्त्रज्ञांनी सविस्तर मीमांसा केलेली आहे. ती आपण यापूर्वीच्या तासात पाहिलेली आहे. अर्थात राष्ट्राच्या अविकसित अवस्थेला कारणीभूत असलेली स्थिती म्हणजेच आर्थिक विकासातील अडथळे. प्रोफेसर व्हायनर यांनी काही अडथळे दिलेले आहेत आर्थिक विकासामध्ये. अल्पविकसित राष्ट्र का असतं? त्यामध्ये अल्प उत्पादन, अतिरिक्त लोकसंख्या, अपुरे भांडवल आणि विदेशी व्यापार असे 4 अडथळे प्रोफेसर व्हायनर यांनी सांगितलेले आहेत. त्यानंतर मेयर व बाडविन यांच्या मते
विकासातील अडथळ्यांमध्ये दारिद्र्याचे दुष्टचक्र, बाजारपेठेची अपूर्णता आणि आंतरराष्ट्रीय शक्ती असे आर्थिक विकासाच्या मार्गातील प्रमुख 3 अडथळे मेयर आणि बाल्डविन यांनी सांगितलेले आहे. याशिवाय उत्पादन घटकातील इतर अडथळे आपल्याला सांगता येत, की उत्पादन घटकातील गतिशीलतेचा अभाव, त्यानंतर किंमत वाढ असेल, अ, एकाधिकार म्हणजे ज्याला आपण मक्तेदारी असं म्हणतो, आधारभूत संरचनेचा अभाव असेल, आर्थिक व सामाजिक संस्थांची सदोष रचना असेल, राजकीय अस्थैर्य, जुनाट उत्पादन तंत्र, परंपरागत दृष्टिकोन, सदोष नियोजन इत्यादी आणखी काही अडथळे राष्ट्राच्या विकासामध्ये येत असलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतात आणि त्यामुळे राष्ट्र अल्पविकसित किंवा मागासलेलं किंवा कमी विकसित किंवा विकसनशील राहतं. म्हणून यातून बाहेर काढण्यासाठी राष्ट्राच्या विकासाला चालना देण्यासाठी या घटकांमध्ये या समस्यांवर उपाय करणे गरजेचे आहे. जे अडथळे आहेत त्यावर उपाय जर केले तर निश्चितच राष्ट्राच्या आर्थिक विकासाला चालना मिळते. मग यामध्ये कोणते घटक आहेत ते घटक आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत. आर्थिक विकासाला पूरक असणारे घटक किंवा प्रेरणा देणारे घटक किंवा आर्थिक विकास घडवून आणणारे घटक कोणते आहेत? त्यामध्ये 2 प्रकारे वर्गीकरण या घटकाचं केलेलं आहे. एक आर्थिक घटक आणि दुसरे अनार्थिक घटक. एक आर्थिक घटक आणि दुसरे आर्थिकेतर घटक असं आपल्याला त्यामध्ये 2 प्रकारात वर्गीकरण करता येईल. त्यामध्ये पहिला प्रकार जो आहे आर्थिक घटकांमध्ये काही घटक या ठिकाणी देशाला विकासाकडे नेऊ शकतात. त्यामध्ये पहिला घटक आहे नैसर्गिक साधनसामग्री. आपण पाहतो की अ, कुठल्याही म्हणजे आपण पाहतो की उपभोगाची सुरुवात इथूनच सुरू होते, की उपभोग म्हणजे वस्तू मध्ये उपयोगिता निर्माण करून त्याद्वारे गरज पूर्ण करणे याला आपण उपभोग असं म्हणतो आणि नैसर्गिक साधनांवर प्रक्रिया ही विकास मार्ग असते. कारण नैसर्गिक साधने आपण जशास तशी उपयोगात आणू शकत नाही आणि म्हणून आपण पाहतो की देशामध्ये नैसर्गिक साधन संपत्ती ही मोठ्या फार प्रमाणात उपलब्ध असणे गरजेचं असतं आणि त्याचा आहे त्या प्रमाणात काटकसरीने वापर करणे, शास्त्रोक्त वापर करणे हेही गरजेचं असतं. कारण त्याच्या अपव्ययातून राष्ट्राच्या विकासात अडथळे निर्माण होतात. म्हणून राष्ट्राचा विकास करायचा असेल तर नैसर्गिक साधन संपत्तीचा योग्य वापर झाला पाहिजे, पर्याप्त वापर. यामध्ये आपण पाहूया की नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये भूमी, हवामान, खनिजे, वनसंपत्ती, जलसंपत्ती इत्यादीचा समावेश होतो. पहा, नैसर्गिक साधनसामग्रीमध्ये भूमी, हवामान, खनिजे, वनसंपत्ती, जलसंपत्ती इत्यादीचा समावेश होतो. ज्या राष्ट्रांमध्ये नैसर्गिक साधने मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात, त्यांचा विकास झपाट्याने होतो. अर्थात या नैसर्गिक साधनांचा वापर पुरेपूर केला जाणे हे त्यासाठी गरजेचे असते. अलीकडील काळात उच्च तंत्रज्ञानाच्या सहाय्याने काही राष्ट्रांनी नैसर्गिक साधनांच्या प्रतिकृतीवर मात करून आपला विकास साध्य केलेला आहे. उदाहरणार्थ इस्रायल आणि जपान असे असे हे राष्ट्र नैसर्गिक साधन इथे कमतरता असूनही त्यांनी त्यावर मात करून देशाचा विकास घडवून आणलेला आहे. तर अशा प्रकारे देशाच्या विकासामध्ये किंवा देशाला विकासाकडे जर न्यायचं असेल तर नैसर्गिक साधन संपत्ती चा मुख्य रोल त्यामध्ये असतो आणि म्हणून देशामध्ये नैसर्गिक साधन संपत्ती उपलब्ध होणे आणि त्याचा काटकसरीने पर्याप्त वापर होणे हे गरजेचे असते. त्यानंतर भांडवलाची उपलब्धता हा एक विकासाला प्रेरणा देणारा घटक असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. आपण पाहतो की कुठल्याही व्यवसायाची सुरुवात ही करायची असेल, तर भांडवलाशिवाय व्यवसाय करू शकत नाही किंवा विकासाला विकासातील प्रमुख अडथळा म्हणजे भांडवलाची उपलब्धता आपण पाहतो, अपूर्णता आपण हे पाहतो. कारण एखादं राष्ट्र अल्पविकसित का राहतं? कारण तिथे भांडवलच उपलब्ध नसतं आणि विकसित व्हायचं असेल तर मोठ्या फार प्रमाणात भांडवल असणे गरजेचं असतं. आता भांडवल कुठून येतं? भांडवल हे लोकांच्या बचतीमधून येतं. लोकांची बचत कुठून येते? लोकांच्या उत्पन्नावर अवलंबून असते. लोकांचं उत्पन्नच नसेल, दारिद्र्य रेषेखालील लोक जास्त असतील, गरीब लोक जास्त असतील, आर्थिक विषमता मोठ्या फार प्रमाणात असेल, तर तिथे बचत होणारच नाही आणि बचत नाही तर भांडवलाची उपलब्धता कमी आणि भांडवलाची उपलब्धता कमी म्हणून विकास नाही. म्हणून विकास जर करायचा असेल, तर भांडवलाची उपलब्धता झाली पाहिजे, असं आपल्याला या ठिकाणी हा मुख्य घटक अ, अ, सांगता येईल. भांडवल म्हणजे पैसा असे वरवर पाहता मानले जाते, परंतु अर्थशास्त्रामध्ये भांडवल म्हणजे पुनरुत्पादक शक्तीचा साठा. भांडवल म्हणजे
जसं की आपण म्हणतो जमीन, यंत्र अ, यांचा समावेश हा भांडवलामध्ये होत असतो. अशा अर्थाने भांडवल घेतल्या जातं. आर्थिक विकासाला प्रेरक ठरणारा हा दुसरा महत्त्वाचा आर्थिक घटक आहे. यामध्ये यंत्रसामग्री, इमारती आदींचा समावेश होतो. उपलब्ध नैसर्गिक संपत्तीचा पर्याप्त वापर करण्यासाठी भांडवलाचा वापर असणे गरजेचं आहे. प्रगत राष्ट्रांनी त्यांच्याजवळ असलेल्या या घटकाचा अनुकूलतेने आर्थिक विकास जलद गतीने केला असं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर आर्थिक विकासाला प्रेरक ठरणारा तिसरा आर्थिक घटक आपल्याला या ठिकाणी सांगता येईल, संघटन कौशल्य. आपण पाहतो की संघटन कौशल्य महत्त्वाचं असतं, की उत्पादनाचे जे 4 घटक आहेत, त्यातील एक घटक मग आपण पाहतो की संयोजक आहे आणि तशा प्रकारचं संयोजकामधील कौशल्य संयोजक निर्माण करणं, त्यांच्यामध्ये कौशल्य निर्माण करणं, हे राष्ट्राच्या विकासाला पूरक असतं किंवा राष्ट्राला विकासाकडे नेणारं असतं. परंतु आपण पाहतो की अल्पविकसित राष्ट्रांमध्ये लोकांमध्ये अशा प्रकारचं संयोजन कौशल्य किंवा संघटन कौशल्य नसतं आणि म्हणूनच आपण पाहतो की उत्पादनाची प्रक्रिया त्या ठिकाणी ठप्प होते आणि विकासात अडथळा निर्माण होतो. म्हणून देशाचा विकास करायचा असेल, तर संघटन किंवा संयोजन कौशल्य खूप महत्त्वाचं असतं, असं आपल्याला सांगता येईल, की अल्पविकसित राष्ट्राच्या विकासातील गती मंद असल्याचे हे एक महत्त्वाचे कारण आहे. या राष्ट्रात उपलब्ध असलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा व भांडवलाचा इत्यादी उत्पादन घटकाचा पुरेपूर वापर करण्यासाठी पुढाकार घेऊन कार्य करणाऱ्या संयोजकाची कमतरता असते अल्पविकसित राष्ट्रात. उत्पादनासाठी आवश्यक भूमी, श्रम, भांडवल या घटकाचे सुयोग्य एकत्रीकरण करून कमीत कमी उत्पादन खर्चात जास्तीत जास्त उत्पादन करणे हे संघटकाचे महत्त्वाचे कार्य असते. यासाठी संघटकाकडे संघटन कौशल्याबरोबरच साहसी वृत्ती, चिकाटी, भविष्याचा वेध घेण्याची क्षमता इत्यादी गुणवैशिष्ट्यांची गरज असते. प्रगत राष्ट्रांमध्ये संयोजकाचा एक मोठा वर्ग असल्यामुळे या देशातील औद्योगिक प्रगती झपाट्याने झाली आहे, असा अनुभव आहे आणि त्यावरून आपल्याला हे लक्षात येईल, की संयोजन कौशल्य हे महत्त्वाचं असतं. त्यानंतरचा विकासाला प्रेरणा देणारा आर्थिक घटक आहे मानव संसाधन म्हणजे लोकसंख्या. आपण पाहतो की कुठल्याही देशाचा विकास हा त्या देशातील लोकसंख्येवर अवलंबून असतो. लोकसंख्या ही पर्याप्त असली पाहिजे, लोकसंख्या ही कौशल्ययुक्त असली पाहिजे, लोकसंख्या ही गुणवत्तायुक्त असली पाहिजे, तरच विकास राष्ट्राचा घडून येतो. याउलट घडून येत नाही. यापूर्वी भांडवल या घटकाचा उल्लेख आलेला आहे. आर्थिक विकासासाठी भांडवल, नैसर्गिक साधने हे जसे महत्त्वाचे घटक आहेत, तसेच किंवा त्याही पेक्षा अधिक महत्त्वाचा घटक म्हणजे देशातील मानव संसाधनाची उपलब्धता होय. यालाच मानवी भांडवल, ह्युमन कॅपिटल असे म्हणतात. एखाद्या राष्ट्रातील मानव संसाधनाची संख्यात्मक व गुणात्मक स्थिती अनुकूल असेल, तर तेथील विकास प्रक्रियेला योग्य दिशा मिळते. मानव संसाधनाची गुणात्मकता त्या देशातील लोकांच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, त्यांचे शिक्षण, त्यांची नवीन ज्ञान आत्मसात करण्याची इच्छा व क्षमता, त्यांनी अवगत केलेले तंत्रज्ञान यावर ती अवलंबून असते. त्यानंतरचा विकासाला प्रेरणा देणारा आर्थिक घटक आहे तांत्रिक प्रगती. तांत्रिक प्रगतीचा संबंध राष्ट्रातील वस्तू व सेवांच्या उत्पादनाशी येतो. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अनेक राष्ट्रांनी स्वतःचा विकास तर घडवून आणलाच, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःचे वर्चस्व प्राप्त केले. तांत्रिक प्रगती हा घटक आर्थिक विकासातील किती महत्त्वाचा आहे. तांत्रिक प्रगती आणि आर्थिक विकास आपल्याला यातील संबंधावरून लक्षात येईल. आपण पाहतो की जागतिकीकरणाच्या युगामध्ये ज्या राष्ट्रांनी जागतिकीकरणाचा स्वीकार केला नाही, ती राष्ट्र अल्पविकसित राहिली आणि आपण पाहतो की अमेरिका असेल, ऑस्ट्रेलिया असेल, जपान, जर्मनी असेल किंवा युरोपियन कंट्रीज असतील, यांनी मोठ्या फार प्रमाणात संशोधन करून विज्ञान, तंत्रज्ञान आपण पाहतो की आधारित उत्पादन प्रक्रिया राबवल्यामुळे ही राष्ट्रे इतर राष्ट्राच्या तुलनेत खूप पुढे गेली आणि त्यामुळे त्यांचा विकास झाला आणि त्यांनी जागतिक मार्केट कॅप्चर करून तशा प्रकारचे आर्थिक फायदे मिळवून घेतले. परंतु अल्पविकसित राष्ट्रांमध्ये आपण पाहतो की मानव घटक हा मागासलेला असतो, भांडवल नसतं, नैसर्गिक साधनसंपत्तीचा अभाव असतो, शिक्षण पारंपरिक पद्धतीने दिलं जातं, वैज्ञानिक दृष्टिकोन नसतो आणि या सगळ्या ह्या समस्यांमुळे आपण पाहतो की तिथे तांत्रिक प्रगती होत नाही आणि तंत्रज्ञान
आणि विकासाचा खूप जवळ संबंध आहे. जिथे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होतो, त्या ठिकाणी विकास 100% शक्य होतो आणि म्हणून तांत्रिक प्रगती हा एक विकासाला प्रेरणा देणारा आर्थिक घटक असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर विकासाला प्रेरणा देणारा श्रमाची विभागणी हे एक महत्त्वाचं तत्व आपल्याला या ठिकाणी सांगता येईल, की राष्ट्राचा विकास जर घडवून आणायचा असेल, तर उत्पादनाच्या घटकामध्ये श्रमाची विभागणी झाली पाहिजे. श्रमाची विभागणी म्हणजे श्रम विभागणी म्हणजे एक काम एका व्यक्तीने करण्यापेक्षा त्याच्या विविध टप्प्यांवर स्वतंत्र व्यक्तींची निवड करणे, नियुक्ती करणे आणि त्यांच्याकडून काम करून घेणे. अशा प्रकारच्या श्रम विभागणीच्या या तत्त्वाचा मांडणी आपण पाहतो की ॲडम स्मिथ यांनी केलेली आहे आणि त्यांनी एक चांगलं उदाहरण देऊन श्रम विभागणी ही उत्पादन प्रक्रियेमध्ये किती फायद्याची असते हे सांगितलेलं आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की एक वस्तू तयार करण्यासाठी एकाच व्यक्तीनं प्रयत्न केले तर दिवसाकाठी त्या वस्तू त्यांनी टाचण्याचं प्रमाण दिलेलं आहे की एका व्यक्तीनं टाचण्या तयार करायचं ठरवलं तर दिवसाकाठी ते फार तर 5-25 टाचण्या करू शकेल. परंतु याच टाचण्या जर 5 व्यक्तीने एकत्रित येऊन तयार केल्या, प्रत्येक प्रक्रियेच्या त्याच्या टप्प्यावर जर 5 व्यक्ती नेमल्या आणि त्यांच्याकडून काम करून घेतलं, तर त्या टाचण्याची संख्या 20,000 वर जाते. म्हणजे एवढं प्रमाण वाढतं उत्पादन प्रक्रियेमध्ये श्रम विभागणीच्या सहाय्याने. आणि म्हणून श्रम विभागणीचे असंख्य फायदे आहेत. म्हणजे स्पेशलायझेशन ज्याला आपण म्हणतो, ते झालं पाहिजे. ज्याला जे काम आवडतं तेच काम जर दिलं, तर त्यातून संशोधन होतं, सुधारणा होते, कामात गुणवत्ता येते आणि संख्यात्मक आणि गुणात्मक बदल श्रम विभागणीमध्ये मुळे आपण पाहतो की उत्पादन प्रक्रियेत होत असतो आणि या विकसित राष्ट्रांनी औद्योगिक क्रांतीच्या नंतर मोठ्या प्रमाणात आपल्या राष्ट्रात श्रम विभागणीचा वापर करून तशा प्रकारचा विकास करून घेतलेला. कारण श्रम विभागणीचे अनेक फायदे आहेत. एक तर कमी खर्चात वस्तूची निर्मिती होते, कमी वेळेत वस्तूची निर्मिती होते, वस्तू गुणवत्तायुक्त होते आणि प्रत्येक श्रमिकांमध्ये कौशल्य प्राप्त होते. कारण एकच काम परत-परत केल्यामुळे त्याच्यात बारकाईने अभ्यास होतो आणि तो एक्सपर्ट होऊन त्यामध्ये नाविन्य आणतो आणि नाविन्य म्हणजे संशोधन करतो आणि या संशोधनाचे पुन्हा त्या राष्ट्राला फायदे होत असतात. एवढं म्हणजे उत्पादन खर्चात घडवून आणण्यासाठी श्रम विभागणीचा वापर खूप महत्त्वाचा असतो आणि त्यामुळे त्या राष्ट्राचा विकास घडून येतो असं आपल्याला म्हणता येईल. तर हे काही आर्थिक घटक होते. आता अनार्थिक घटक पाहायचे आहेत. आपल्याला विकासाला प्रेरणा देणारे अनार्थिक किंवा आर्थिकेतर घटक हे आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहे. त्यामध्ये पहिला घटक आहे, की ऐतिहासिक कारणे. आपण पाहतो, की एखाद्या देशाचं सांस्कृतिक असेल, ऐतिहासिक असेल, त्या ठिकाणी घटना एखादी घडलेली असेल, तर तिथे लोकांचा वर्दळ जास्त असते किंवा त्याच्याबद्दल एक विशिष्ट आकर्षण असतं आणि त्याचा फायदा म्हणून तिथे व्यापार-व्यवहार जास्त चालतात आणि त्यातून आपण पाहतो, की विकासाला एक चालना, जिज्ञासा मिळते. ज्या देशाची संस्कृती समृद्ध असते, ज्या राष्ट्राचा इतिहास हा पराक्रमाचा व विजयाचा असतो, अशा राष्ट्रातील समाजामध्ये आत्मविश्वास, स्वाभिमान, राष्ट्राभिमान जागृत होतो. अशा समाजामध्ये अ, विजिगुषी वृत्ती तयार होते आणि या राष्ट्रातील लोक जगामध्ये आपले सामर्थ्य टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी अविरत प्रयत्न करत असतात. भारताची संस्कृती अति प्राचीन आहे हे आपण जाणतो. आपला प्राचीन इतिहास म्हणजे पराक्रमाची गाथाही आहे. असे असूनही आपला देश अविकसित का किंवा अल्पविकसित का? असा आपल्या मनात प्रश्न निर्माण होऊ शकतो. याचे एक मुख्य कारण म्हणजे गेली अनेक शतके भारतामध्ये असलेले परकीयांचे राज्य व त्यातून निर्माण झालेली गुलामी वृत्ती, न्यूनगंड हे होय. याउलट ज्यू लोकांनी अनेक वर्षे आपल्या मातृभूमीपासून दूर राहून हाल-अपेष्टा सहन केल्या, परंतु त्यांच्यामध्ये असलेला राष्ट्राविषयीचा अभिमान व प्रबळ महत्त्वाकांक्षा यामुळे आज नैसर्गिक प्रतिकूलतेवर मात करून ते एक सामर्थ्यशाली राष्ट्र म्हणून समर्थपणे उभे राहिले. त्यानंतरचा दुसरा आर्थिकेतर आपल्याला या ठिकाणी विकासाचा घटक सांगता येईल, की सामाजिक स्थिती. आर्थिक व भौतिक विकासासाठी त्या देशातील सामाजिक स्थिती अनुकूल असावी लागते. जातीव्यवस्थेचा प्रभाव, अस्पृश्यतेची भावना, श्रेष्ठ-कनिष्ठतेची भावना, महिलांचे समाजातील दुय्यम स्थान, बालश्रमिकांचे अधिक प्रमाण, अंधश्रद्धा, निरक्षरता इत्यादी बाबींचे अस्तित्व आर्थिक विकासात अडथळा निर्माण करतात. याउलट त्या समाजामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य असेल, सामाजिक समता व बंधुता असेल, समान संधी असेल, श्रम मूल्याला प्रतिष्ठा असेल, स्त्री-पुरुषांना समान दर्जा, सन्मान दिला जात असेल,
वैज्ञानिक दृष्टिकोन असेल, साक्षरतेचे प्रमाण अधिक असेल, तर त्या देशाचा आर्थिक विकास हा जास्त वेगाने होत असतो. म्हणून सामाजिक व्यवस्था प्रगल्भ असणे गरजेचे असते. तिसरं या ठिकाणी आर्थिकेतर कारण आपल्याला विकासाचं सांगता येईल, की राज्य व्यवस्था अलीकडील काळात कल्याणकारी राज्याची कल्पना विकसित झाली आहे. अशा देशामध्ये लोककल्याण हा प्रमुख हेतू ध्यानात घेऊन शासन अनेक योजना आखतं, त्याची अंमलबजावणी करतं. यासाठी लोकशाही शासन प्रणाली ही आजही सर्वमान्य शासन व्यवस्था मानली जाते. या शासन व्यवस्थेमध्ये आर्थिक विकासाला पोषक वातावरण असते. जर शासन व्यवस्था भ्रष्ट असेल, तर देशाचा विकास होणार नाही आणि शासन व्यवस्था जर प्रामाणिक असेल, राष्ट्रभावनेने प्रेरित असेल, तर राष्ट्राचा विकास लवकर घडून येतो असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर आर्थिकेतर घटक आपल्याला आणखी एक विकासाचा सांगता येईल, की देशामध्ये शांतता व सुव्यवस्था असणे गरजेचं असतं आणि ज्या देशामध्ये शांतता व सुव्यवस्था नसते, त्या ठिकाणी विकासामध्ये अडथळे येतात किंवा देश मागासलेला राहतो. ज्या देशामध्ये शांतता व सुव्यवस्था असते, असे देश आर्थिक विकास जलद गतीने करून घेतात आणि आर्थिक व्यवहार सुरळीतपणे चालण्यासाठी त्याची गरज असते. या घटकांचा ज्या ठिकाणी अभाव असतो, तेथे उद्योजकांना असुरक्षिततेची भावना निर्माण होते व ते गुंतवणूक करण्यास तयार नसतात. तेव्हा अधिकाधिक उद्योजकांनी पुढे येऊन गुंतवणूक अ, अ, शासनाच्या वर्तणुकीनुसार अवलंबून असते. शांतता, स्थिरता, कायदेशीर संरक्षण या गोष्टी संयोजकात उत्साह निर्माण करतात. स्वातंत्र्य अधिक असल्यास संयोजन कौशल्य वाढते. उत्तम सरकार हे चलनविषयक योग्य धोरण आखून भांडवल संचयासाठी मदत करीत असते. स्वच्छ, मजबूत, न्यायी सरकार आर्थिक विकासाला प्रोत्साहन देत असते. याविषयी प्रोफेसर लेविस असे प्रतिपादन करतात, की कार्यक्षम शासनाकडून जोपर्यंत सक्रिय प्रोत्साहन मिळत नाही, तोपर्यंत कोणत्याही राष्ट्राचा विकास घडवून आणता येत नाही. अशा प्रकारे आपल्याला एखाद्या राष्ट्राचा विकास घडवून आणण्यासाठी जे पूरक घटक आहेत किंवा प्रेरणा देणारे घटक, ज्यामध्ये आर्थिक आणि अनार्थिक किंवा आर्थिकेतर अशा प्रकारचं आपण वर्गीकरण केलेलं आहे. तर हे घटक राष्ट्राचा विकास घडवून आणतात आणि म्हणून अशा प्रकारची जर राष्ट्रामध्ये एखाद्या राष्ट्राची स्थिती असेल, तर निश्चितच त्या राष्ट्राचा विकास होऊ शकतो असं आपल्याला म्हणता येईल. तर या ठिकाणी आपण थांबूया. या तासाला आपण उपलब्ध झालात. शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.